काका, मी समजू शकते. एका वडिलांसाठी त्यांच्या मुलाकडनं बाबा ऐकणं म्हणजे, पण खरं सांगू का काका? काका, तू सुद्धा म्हण ना मला बाबा. तू सुद्धा मला माझ्या मुलीसारखीच आहेस ना. पण म्हण बाबा, म्हणशील? बाप रे निशी, चल ग लवकर, नाही तर आता मेलोड्रामा बघून रडायला येईल मला. घुसमडायला व्हायला लागलं आता या घरात. झालंय का आवरून? बाहेर आहे मी, ये लवकर. हे सगळं कधी नीट होणार आहे मला कळत नाहीये. माझ्या केदारला त्याचं कुटुंब मिळालं, नाव मिळालं, पण त्याचा भाऊ त्याला स्वीकारायला तयार नाहीये. या दोघांनाही एकत्र आलेलं बघायचं आहे ग मला. एकदा का केदारला संपूर्ण घराने स्वीकारलं की नाही, मग समाधानाने या जगाचा निरोप घ्यायला मी मोकळा. असं काही बोलायचं नाही हं. माझी आजी म्हणते आपण जे काही बोलत असतो त्याला वास्तू तथास्तू म्हणत असते. तुम्हाला काही होणार नाहीये बाबा. बाबा, हॅलो, ऐक, आता फारसं कोणी नाही आहे घरात. हीच करेक्ट वेळ आहे घरात घुसण्याची. आणि ऐक 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 ऐक, मी तुला सांगतोय, तू तुझ्या त्या माणसाला पण समजाव. काहीही झालं तरी युवराज खांडेकरचं नाव यात यायला नको, कळलं? गुड. खूप हाऊस आहे ना त्या रस्त्यावरच्या मुलाकडून बाप म्हणून हाक ऐकायचे ना तुम्हाला. त्या युवराजच्या वाट्यात आडवं येण्याचे परिणाम काय असतात ना, हे आता सगळ्यांनाच कळेल. दयानंद खांडेकर, आता तुमचा खेळ खलास. एका मुलीच्या हक्काने सांगतेय तुम्हाला, तुम्हाला अजून खूप जगायचंय. तुम्हाला काहीही होणार नाहीये. इतके वर्ष तुम्ही केदारपासून लांब राहिलाय. आता परत तसं नाही होणार. जितके क्षण तुम्ही गमावलेत ना, ते सगळे क्षण तुम्हाला आता भरून काढायचेत. हळू निशी. अगं, अशा परिस्थितीत सांभाळायला पाहिजे ना. हा, काय मध्ये आलं बघू. आणि ही अशी चप्पल कशाला घातलीस तू? ओके ओके ओके. किती काळजी घेतेस ग बहिणीची. बहिणीची काय, सगळ्यांचीच म्हणा. हो, कारण ती मी काय. सांभाळ सांभाळ. आहे मी रूम मध्ये आहे. निशी, तू अजूनही घरात कोणाला काही सांगितलं नाहीयेस काय? कशाबद्दल? तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल. हे लग्न व्हायलाच हवं. मी प्रेग्नेंट आहे. हा, तू कोणालाच कळवलं नाहीयेस? हा, अजून सांगितलं नाहीये मी. सांगेन. निशी, तुझं लग्न झालंय आता, आणि हे घर म्हणजे कुटुंब आहे तुझं. एवढी मोठी गोष्ट आहे, तू त्यांना कळवलं नाहीयेस अजूनही. निशी, तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल माहिती असणं हा हक्क आहे त्यांचा. हो आय नो. सांगेन मी. हा, ओके, सांगेन. अगं, पण कधी? सांगेन ना तारिणी, सांगेन मी. तुला काय एवढी घाई आहे? तू जेव्हापासनं या घरात आली आहेस ना, तेव्हापासनं रोज एकावर एक बॉम्ब फुटतायत या घरात. त्यात ही गोष्ट सांगून सगळ्यांना. आणि ही माझी पर्सनल लाईफ आहे, त्यात तू ढवळाढवळ करू नकोस. ओके? बहुतेक तो गॅसवाला माणूस गेला. हीच वेळ.
मला नाही माहिती. तुम्ही होतात ना इथे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अगं माझ्याकडेच पक्कड बघितली तेव्हाच मला कळलं हा माणूस काहीतरी ना गडबड आहे. गडबड आहे? कशावरून? अगं पाईपलाईन चेक करायला आलेला माणूस त्याच्याकडे साधी पक्कड नाही. काही नाही ग, हा नुसता हजेरी लावायला आला असणार, नीट काम केलंच नसणार याने. आले मी. हा